आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। एनएसएसमुळे विद्यार्थ्यांना समाजसेवेची सुवर्ण संधी, आमदार दिलीप बोरसे यांचे प्रतिपादन। सटाणा तरसाडी येथे श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामार्फत समाजात वावरत असताना लोकजीवन समजून घेण्याची व श्रमसंस्कार शिबिराच्या रूपाने निसर्गात लोकांमध्ये मिसळण्याची सुवर्ण संधी विद्यार्थ्यांना या निमित्ताने चालून आली आहे। या संधीचा उपयोग करून ग्रामीण भागातील लोकजीवन, आरोग्य, गावगाडा याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती करून घ्यावी, तसेच ग्रामीण भागातील जनतेची सेवा करून संधीचा उपयोग विद्यार्थ्यांनी जीवनाचा आनंद या शिबिराच्या माध्यमातून घ्यावा व राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून केलेल्या कामांच्या आठवणी आयुष्यात नेहमी राहतात, असे प्रतिपादन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी तरसाडी येथील श्रमशिबिर शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले। तरसाडी येथे आमदार दिलीपजी बोरसे यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना शिबिर व गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला। डिव्हाइन कॉलेजचे प्राचार्य SP देवरे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी सरपंच अर्चना रौंदड, उपसरपंच लखन पवार, सदस्य नामदेव बोरसे, काळू पिंपळसे, अनिता रौंदड, ग्रामसेवक प्रशांत आंबेकर, तंटामुक्ती अध्यक्ष राकेश रौंदड, उपाध्यक्ष पुंडलिक रौंदड, वनसमिती अध्यक्ष प्रभाकर पवार, काळू बापू रौंदड, सुरेश रौंदड, जगदीश रौंदड, राजेंद्र मोहन, सतीश पाटील, नानू रौंदड, भिका रौंदड, प्रभाकर रौंदड, अरुण मोहन, जयराम मोहन, नानाजी पवार, भीमराव रौंदड, पंडित रौंदड, विजय रौंदड, मोठा भाऊ बागुल, मुन्ना जाधव, डिवाइन कॉलेजचे जयसिंग दात्रे, पवार सर, प्राध्यापक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते। बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक सचिन सोनावणे, सटाणा।